नमस्कार प्रिय दर्शक, नित्य पूजाक्रममध्ये सगळ्यांचं मी स्वागत करते आहे। आज मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते आहे। 19 फेब्रुवारी 2024 तारखेनुसार त्यांची जयंती आहे, त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। आपल्या महाराष्ट्रात मोलाचा असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। महाराष्ट्रातील विविध ठिकाणी स्थित असणाऱ्या ऐतिहासिक वस्तू वास्तू यांचे क्षणोक्षणी आपल्याला स्मरण करून देत असतात। यामध्ये गडकिल्ले ही मोलाची भूमिका निभावत असतात। महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये अनेक किल्ले आजही इतिहासाची साक्ष म्हणून उभे आहेत। त्यातीलच एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ला आहे। तर प्रिय दर्शको, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म या गडावर झाला आहे, म्हणून या किल्ल्याला इतिहासात खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे। शिवाजी महाराजांची जयंती जी तारखेनुसार साजरी केली जाणार आहे, त्याचे औचित्य साधून मी आज शिवनेरी किल्ल्याबद्दल कसे जायचे, तिथे बघण्यासारखे काय आहे आणि काय महत्त्व आहे याच्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छिते। शिवनेरी दुर्ग किंवा शिवनेरी किल्ला हा जुन्नर गावाजवळ असलेला एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे। या किल्ल्याची संपूर्ण माहिती आपल्याला पर्यंत पोहोचवाय यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। शिवरायांचे जन्मस्थळ असणाऱ्या शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्याला इतिहासात खूप महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म याच ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे हे विजापूरच्या सुलतान आदिलशहाच्या सैन्यात सेनापती होते। वारंवार होत असलेल्या युद्धामुळे शहाजीराजांना आपल्या गर्भवती पत्नी जिजाबाईंच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली, म्हणून त्यांनी आपल्या कुटुंबाला शिवनेरी या गडावर पाठवले। याच ठिकाणी आपल्या महाराजांचा जन्म झाला आहे। दरवर्षी या ठिकाणी शिवजयंती खूप थाटामाटात साजरी केली जाते। राज्यातून लाखो शिवभक्त या ठिकाणी या कार्यक्रमासाठी येत असतात। प्रिय दर्शक, या किल्ल्याची उंची 3500 फूट आहे। प्रकारामध्ये गिरिदुर्ग म्हणून हा येतो। चढाईसाठी हा किल्ला मध्यम आहे। पुणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये हा किल्ला आहे आणि जुन्नर गावाजवळ आहे। डोंगर रांग म्हणाल तर नाणेघाट म्हणून ओळखला जातो। इसवी सन 1170 मध्ये याची स्थापना झाली आहे आणि अजूनसुद्धा हा चांगल्या स्थितीमध्ये आहे, कारण महाराजांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे। तर प्रिय दर्शक मित्रांनो, शिवनेरी किल्ला हा चारही बाजूंनी खडकांनी वेढलेला अभेद्य असा किल्ला आहे। हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात पुण्यापासून 105 किलोमीटर दूर जुन्नर शहराजवळ आहे। भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 16 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सुरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे। तर मित्रांनो, शिवनेरी किल्ल्याचा इतिहास हा 2000 वर्षापूर्वीचा आहे। या ठिकाणी यादवांनी राज्य प्रस्थापित केले होते व याच काळामध्ये शिवनेरीला किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते। इसवी सन 1470 मध्ये मलिक उल तुजारचा प्रतिनिधी मलिक महमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला। इसवी सन 1595 मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्या ताब्यात आला। जिजाबाईंचे वडील श्री जाधवराव यांच्या हत्येनंतर 1629 मध्ये जिजाबाई गरोदर असताना शहाजीराजाने 500 सैनिक त्यांच्यासोबत देऊन रातोरात शिवनेरीवर पाठवले। शके 1591 शुक्ल नाम संवत्सर फाल्गुन वद तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्तानंतर छत्रपती शिवाजीराजे यांचा जन्म झाला।
ही तारीख म्हणजे 19 फेब्रुवारी इसवी सन 1660. शिवनेरी किल्ल्याचे महत्त्व. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे विजापूरला सुलतान आदिलशहाच्या सेनेमध्ये एक सेनानी होते. सतत होणाऱ्या युद्धाच्यामुळे शहाजीराजे यांच्या गर्भवती पत्नी जिजाबाई यांच्या सुरक्षेबद्दल बाबतीत त्यांना चिंता वाटू लागली. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी 1629 मध्ये जिजाऊ माँसाहेब गरोदर असताना त्यांना 500 सैन्यासोबत एकाच रात्रीत शिवनेरीवर स्थलांतरित केले. गडावर शिवाई देवीचं मंदिर आहे. या देवीच्या नावावरून होणाऱ्या बाळाचं नाव ठेवायचं असं जिजाऊने आधीच ठरवलेलं होतं आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शके 1551 शुक्ल नाम संवत्सरे फाल्गुन वद्य तृतीयेला सूर्यास्तानंतर संबंध मोघलशाहीच्या कर्दन काळामध्ये अंधाराला भेदून सारे जग प्रकाशमय करणाऱ्या प्रखर सूर्याचा उदय झाला. शिवनेरीवर आपले शिवबा जन्माला आले आणि या भूमीला हक्काचा भूपती मिळाला. म्हणूनच इतिहासामध्ये शिवनेरी किल्ल्याला विशेष असे स्थान आणि महत्त्व आहे. मित्रांनो, प्रिय दर्शकांनो, शिवनेरीचं माहिती सांगायची म्हटली तर या किल्ल्याला दरवर्षी लाखो पर्यटन भेट देत असतात. या ठिकाणी गडप्रेमींना बऱ्याच गोष्टी पाहावयास मिळतात. या किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी 7 दरवाजे आहेत. हे वेगवेगळ्या राजवटीतून बांधण्यात आलेले आहेत. हे दरवाजे किल्ल्याला अभेद बनवतात. हे दरवाजे पुढीलप्रमाणे: एक आहे महादरवाजा, दुसरा गणेश दरवाजा, तिसरा पीर दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, 6वा कुलूप दरवाजा आणि 7वा मेना दरवाजा. शिवनेरी किल्ल्यावर पाहण्यासारखी खूप ठिकाणे आहेत. मित्रांनो, तुम्ही जर केव्हा या किल्ल्यावर गेलात तर नक्कीच खालील ठिकाणे पाहावीत अशी मी आवर्जून सांगते. त्याच्याबद्दल मी थोडक्यात अशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही इतिहासाची साक्ष अशी उभी आहे. ह्या बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा जाणवेल. ती म्हणजे शिवाईचे देवीचे मंदिर. ज्या देवीच्या नावावरून माता जिजाऊने शिवाजी महाराजांचे नामस्मरण केले, त्यांचे नाव ठेवले. गडावर शिवाई देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी देवीची प्राचीन मूर्ती आहे आणि मंदिराच्या मागील बाजूस गुहा आहेत. याच देवीला नवस करून जिजाऊने शिवाजी महाराजांना जन्म दिला अशी आख्यायिका आहे. देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांचे नाव सुद्धा शिवाजीच ठेवण्यात आले. अंबरखाना ही एक दुसरी बघण्यासारखी तिथे वास्तू आहे. अंबरखाना म्हणजे धान्य साठवून ठेवण्याचे ठिकाण. याला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कामासाठी वापरण्यात आले होते. जवळपास 7,000 लोकांची व्यवस्था येथे त्या काळी केली जाईल असे सांगण्यात येत आहे. शिवजन्मभूमी. शिवनेरी किल्ल्याचे मुख्य आकर्षण जे काही असेल ते म्हणजे शिवजन्मभूमी आहे. प्रिय दर्शको मित्रांनो, ते म्हणजे शिवजन्मभूमी. या ठिकाणी बाळ शिवाजीराजांचा जन्म झाला होता. या इमारतीमध्ये महाराजांची मूर्ती व पाळणा आहे व इमारतीच्या वरच्या मजल्यावर बसण्यासाठी चांगली व्यवस्था केलेली आहे. तिकडूनच बाहेरून जुन्नर शहराचे अनोखी आणि विलोभनीय असे दृश्य पाहायला मिळणार आहे. गंगा जमुना पाण्याच्या टाक्या. गंगा जमुना पाण्याच्या टाक्या हा प्राचीन काळापासून आहेत. यांच्यामार्फत त्या काळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत होती. शिवकुंज. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे स्मारक आहे, ज्याला शिवकुंज असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊची मूर्ती या ठिकाणी पाहावयास आपल्याला नक्कीच मिळणार आहे. बदामी तलाव. गडाच्या मध्यभागी एक तलाव आहे, त्याला बदामी तलाव म्हणतात. या ठिकाणी मध्यभागी एक खांब आहे, त्यानुसार पाण्याची पातळी समजली जात असे. तसेच या ठिकाणी 2 खोल्या देखील आहेत. या ठिकाणी उन्हाळ्याच्या वेळी बसले जात असे.
कडेकोट टोक, कडेलोट टोक. बदामी तळ्याच्या बाजूने कडेलोट टोकाकडे एक रस्ता जातो. ज्या लोकांना मृत्यूदंड दिला जाईल त्या लोकांना या कड्यावरून ढकलून दिले जात असे. या कडेलोट टोकावरून पूर्ण जुन्नर शहराचे मनमोहक दृश्य पाहावयास मिळते. तानाजी मालुसरे उद्यान. शिवनेरी गडावर गेल्यावर पीर दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला तानाजी मालुसरे उद्यान देखील पाहायला मिळते, जे गडाच्या डाव्या बाजूला आहे. हमामखाना. हमामखाना म्हणजे आंघोळ करण्याची जागा होय. किल्ल्यावर असणारे हमामखाने हे शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचे आहेत. या जागेचे बारीक निरीक्षण केल्यास हा हमामखाना सुंदर रंगरंगोटी केलेला दिसून येईल. ह्या ठिकाणी गंगा जमुना टाक्यांच्या पाण्याची व्यवस्था केली होती आणि त्यासोबत गरम पाण्याची व्यवस्था देखील उपलब्ध होती. कमानी मस्जिद. शिवनेरी किल्ल्यावर कमानी मस्जिद देखील आहे. या मशिदीच्या बाजूलाच कमानी टाकी आहे. ही टाकी यादव काळातली आहे असे समजले जाते. तर प्रिय दर्शक, शिवनेरी किल्ल्याच्या भोवताली सुद्धा अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्या प्रेक्षणीय स्थळांना सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. किल्ल्यावरील ऐतिहासिक ठिकाणाबरोबर जवळपास अनेक स्थळे आहेत जी आपण पाहू शकता. ती खालीलप्रमाणे मी तुम्हाला आता सांगत आहे. पुढीलप्रमाणे तुम्हाला मी आता सांगत आहे. एक जुन्नर गुफा आहे. गिरिजात्मक मंदिर सुद्धा आहे. हडसर किल्ला आहे. लेण्याद्री गुफा सुद्धा बघण्यासारखे आहे शिवनेरी किल्ल्याजवळ. विघ्नेश्वर मंदिर आहे. श्री विघ्नहर गणपती मंदिर सुद्धा आहे. पिंपळगाव जोगा धरण आहे. निमगिरी किल्ला आहे. माणिक डोह धरण सुद्धा आहे आणि हंबर कृषी रिसॉर्ट सुद्धा आहे. तर प्रिय दर्शक, शिवनेरी किल्ल्यासोबत तुम्ही ह्या आजूबाजूच्या गोष्टीसुद्धा नक्कीच बघू शकता. तर आता शिवनेरी किल्ल्यावर जायचे कसे? बस सेवा म्हणाल तर जुन्नर शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतर हा शिवनेरी किल्ला आहे. तुम्ही बसने किंवा इतर वैयक्तिक गाड्यांनी शिवनेरी किल्ल्याला भेट देऊ शकता. तसेच पुण्यावरूनही जुन्नरला ST सेवा उपलब्ध आहे, जी तुम्हाला किल्ल्याजवळ पोहोचवू शकते. रेल्वे सेवेचे विचार कराल तर शिवनेरी किल्ल्यापासून साधारण 84 किमी अंतरावर पुणे रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकावरून अनेक खाजगी गाड्या उपलब्ध होतात जर तुम्ही रेल्वेने आलात तर. जुन्नरला सुमारे 82 किमी अंतरावर जोडणारे दुसरे रेल्वे स्थानक तळेगाव दांभोळे रेल्वे स्थानक असे सुद्धा आहे. विमानसेवांचा विचार कराल जर पुणे विमानतळ जुन्नरपासून सुमारे 88 किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे शिवनेरी किल्ल्यापासून 156 किमी अंतरावर आहे. पुणे आणि मुंबई विमानतळावरून पर्यटक जुन्नरला जाण्यासाठी कॅब भाड्याने पण घेऊ शकतात किंवा MSRTC बसने प्रवाससुद्धा तुम्ही करू शकता. तर प्रिय दर्शक, हे तुम्हाला मी जुन्नरपर्यंत जाण्याचे मार्ग सांगितले आहे. शिवनेरी किल्ल्यावर प्रवेशाची वेळ आणि शुल्क हे सुद्धा मी आता सांगत आहे. तुम्ही कोणत्याही दिवशी शिवनेरी किल्ल्याला भेट देऊ शकता. शिवनेरी किल्ला प्रवेशाची वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंतच आहे. 5 नंतर प्रवेश नाही आणि 5च्या आत तुम्हाला बाहेरसुद्धा निघावं लागेल. रात्रीच्या वेळी ट्रॅकिंग अँड कॅम्पेनिंग येथे परवानगी नाही. गडावर सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे. इथे प्रवेश फी नाही. तर प्रिय दर्शक, हा माझा व्हिडिओ शिवजयंतीपर्यंत जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा आणि शिवनेरी किल्ल्याबद्दल जे महत्त्व आहे ते सर्वांना समजून द्या. नमस्कार. ओम नमः शिवाय. जय शिवराय. जय जिजामाता.